नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. यार, हे फंक्शन पण नेमकं आजच ठेवायचं होतं का? तो स्वतःशीच पुटपुटत पुढे चालला होता. तीज आजच आहे, मग फंक्शन पण आजच असणार ना? सिया समोरून येत बोलली. आरंभने तिच्याकडे पाहिलं. भाभिसा, बोलो देवरची, या फंक्शनमध्ये शुभांगी नाही आली तर चालेल का? तिने बारीक डोळे करून आरंभाकडे पाहिलं. मला तिच्यासोबत थोडं बोलायचं होतं, आरंभ बोलला. मग आता बोलून घ्या, अजून फंक्शन कुठे सुरू झालंय? मला तिला जरा जास्त वेळ बोलायचं होतं. पाहिजे तेवढा वेळ बोला, सगळे गेस्ट आले ना की मी सांगते तुम्हाला, सिया बोलली. तसं नाही, मला तिला एकांतात बोलायचं होतं, आरंभ बोलला. ती तिच्या रूममध्ये एकटीच आहे ना, बिनधास्त जा. भाभिसा, तो वैतागत बोलला. व्हॉट? ती नाटकीपणे म्हणाली. ओके फाईन, मी तिच्यासाठी टेरेसवरती एक छोटंसं सरप्राईज प्लॅन केलंय, म्हणून म्हणतोय ती फंक्शनमध्ये नाही आली तर चालेल का? ओह, टेरेस डेट, वो भी चुप चुप के? असं काही नाही आहे. मी उद्या मुंबईला जातोय आणि नंतर कधी येईल काही माहीत नाही, आणि हा वेळ मला तिच्यासोबत घालवायचा आहे. ती जर फंक्शनमध्ये आली तर माझा प्लॅन वाया जाईल आणि माझं आणि तिचं बोलणंही होणार नाही. ओके, काय करायचं? म्हणूनच विचारतोय, शुभांगी फंक्शनमध्ये नाही आली तर चालेल का? अजिबात नाही चालणार. का? कारण दादिसांनी हे फंक्शन खास तिच्यासाठी तर ठेवलंय. गावातल्या बऱ्याच लेडीजला हुकुमची नवी नवेली दुल्हन पाहायची आहे आणि म्हणूनच हे फंक्शन ठेवलंय. कळलं का देवरजी? भाभिसा यार, प्लीज हेल्प मी. मला ना तिच्याशी खूप बोलायचं आहे. प्लीज काहीतरी करा ना. सॉरी, मी ना यामध्ये तुमची काही मदत करू शकत नाही. ती तिच्या केसांना उगाचच झटके देत अंगावरील दागिने आणि हातातील चुडा उगीचच ठीकठाक करत बोलली. वाव भाभिसा, यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. आय नो दॅट. ती देखील नाक मुरडत बोलली. तुम्ही एखाद्या राणीसारख्या दिसताय, आरंभ बोलला. मी माझ्या राघवची राणीच आहे, ती देखील ॲटिट्यूड देत बोलली. तुमच्या पुढे तर ऐश्वर्या राय सुद्धा फिकी पडेल. खरंच? ती तिरके डोळे करत बोलली. हो मग. अहो, त्या तरी रात्रंदिवस सतत चेहऱ्यावरती मेकअप फासून असतात, पण तुमचं सौंदर्य एकदम नॅचरल आहे. आरंभने तिच्या हनवटीवरती 2 बोटं ठेवली. अजून? ती देखील लाजून खुश होत बोलली. तुमचे हे डोळे एखाद्या हरणीसारखे आहेत, जे कोणालाही घायाळ करायला काफी आहेत. आय्या, खरंच? अजून तारीफ करा ना माझी. आता सिया त्याच्या बोलण्यामध्ये आली होती. तुमचा हा दुधासारखा गोरा रंग, कमनीय बांधा, कोणत्याच अँगलनं तुम्ही मॅरिड आहात असं वाटत नाही. अजूनही 20-22 वर्षांची कॉलेज गर्ल वाटता. हो का? ती आता अति खुश झाली होती. हो तर. खरं तर त्या संतूर मॉम ॲडसाठी तुम्ही ऑडिशन द्यायला हवं होतं. एका मिनिटात तुमचं सिलेक्शन झालं असतं पहा. आरंभ तिला आता हरभऱ्याच्या झाडावर चढवत होता आणि ती चढत होती. खरंच? ती डोळे मोठे करून बोलली. हो मग, सौंदर्य फारखी नजर आहे माझी. तुम्ही जर मला आधी भेटला असतात ना, तर शपथ भाईचा पत्ता कधीच कट केला असता. आरंभ तिच्या खांद्यावरती हात टाकून म्हणाला आणि ती बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहू लागली. खरं बोलतोय? भाई तुम्हाला अजिबात सूट करत नाहीत. किती सावळा आहे तो, आणि तुम्ही किती गोऱ्या गुलाबी आहात. तुम्ही जरा घाई केली असं वाटत नाही का तुम्हाला? बस बस, खूप झाली तारीफ. आणि खबरदार, माझ्या राघवला सावळं म्हणायचं नाही. माझा राजकुमार आहे तो. मी त्याच्या शानमध्ये कुठलीच गुस्ताखी चालून घेणार नाही. सिया आरंभचा कान ओढत म्हणाली. चुकलं. बरं, आता तरी माझं काम कराल ना? तो तिला पुन्हा लाडीगोडी लावत बोलला. पाहू, सिया भाव खात बोलली. व्हॉट? पाहू काय? मी तुमची इतकी तारीफ केली, त्या बदल्यात तुम्ही माझी एवढीशी छोटीशी हेल्प नाही करणार का? दिस इज नॉट फेअर. तो देखील गाल फुगवून बोलला. ठीक आहे, ठीक आहे. फंक्शन सुरू होऊ द्या. त्यानंतर काही वेळानं तुमची राणीसा येईल तुम्हाला भेटायला. ती त्याचे गाल ओढत बोलली. थँक्यू, थँक्यू माय डिअर भाभिसा. आय लव्ह यू. त्यानं तिला मिठी मारली. यू आर ऑलवेज वेलकम.
सिया देखील हसत बोलली, बाय द वे, आमचे भाईसा तुमच्यापेक्षा जास्त हँडसम आहेत. तुम्ही खुशनसीब आहात, त्यांनी तुम्हाला पसंत केलं. आरंभ खट्याळपणे हसत म्हणाला आणि लगेचच तिथून पळाला. बदमाश, रुको तुम, ती चिडून बोलली. सॉरी, तो हसत म्हणाला आणि सिया देखील हसत मग हवेलीच्या बाहेर गेली. आरंभाला शुभांगीला निरोप द्यायचा होता आणि म्हणून तो तिची टेरेसवरती वाट पाहिल, म्हणून तो तिच्या रूमच्या बाहेर घुटमळत होता. तितक्यात शौर्य पळतच त्याच्याजवळ आला. काकासा, त्यानं आरंभाचा टी शर्ट खाली ओढला. काय झालं? मला सुसू आली. मग जा ना. तुम्ही चला. मी काय? मला नाही, पॅन्ट काढता येत नाही, माझी हेल्प करा. मासाने उगाच हा ड्रेस घालून दिलाय मला. तुझ्या मासाला सांग, नाहीतर तुझ्या परीला सांग. व्हॉट रबिश? काय झालं? यात काय रबिश आहे? आय एम अ बिग बॉय आणि अशा प्रायव्हेट गोष्टी मी गर्ल्स समोर कशा बोलणार? हे बॉय टू बॉय टॉकिंग आहे, तर तुम्हालाच सांगणार ना मी. तू बिग बॉय झालायस? येस. मग स्मॉल बॉय कोण आहे? डॅडी. तो काहीतरी आठवत बोलला. तुझे डॅड? आरंभ न समजून बोलला. हो, कारण ते अजूनही मासाच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपतात आणि रात्री त्यांना भीती पण खूप वाटते, म्हणून ते मासाला अगदी कुशीत घेऊन झोपतात. अच्छा, आणि तू? आरंभ हसत बोलला. मी दादीसांकडे झोपतो, नाहीतर मग परीसोबत. परीसोबत का झोपतोस? तिलाही भीती वाटते म्हणून. अच्छा, मला माहीतच नव्हतं. आता चल पटकन, नाहीतर माझी सुसू इथेच होईल, शौर्य बोलला. वेट. आरंभने त्याला उचलून घेतलं आणि त्याच्या रूममधल्या बाथरूममध्ये सोडलं. त्याचा नाळा सोडून दिला आणि शौर्याने लगेच सुसूची धार सोडली. आता कसं बरं वाटतंय, शौर्य एकदम रिलॅक्स होत बोलला. पटकन कर, आरंभ हसत बोलला. झाली असं म्हणून शौर्याने फ्लश केलं आणि त्याच्या समोर येऊन उभा राहिला. आरंभने त्याच्या पायजम्याची नाडी पुन्हा बांधून दिली. शौर्य, मी तुझी इतकी हेल्प केली, आता तू माझी थोडी हेल्प कर. बोला. तुझ्या परीला ना माझा एक निरोप दे. तिला आधी तर गालावर किस कर आणि नंतर हळूच तिच्या कानात बोल की तुला काकासांनी टेरेसवर बोलावलंय. ओके. तो जाणारच की तेवढ्यात? थांब, मी आधी काय बोललो ते एकदा बोलून दाखव. ओके. मी परीजवळ जाणार, तिच्या गालावर किस करणार आणि मग बोलणार की काकासांनी तुला टेरेसवर बोलावलंय. व्हेरी गुड. असं म्हणून आरंभने त्याच्या गालावरती एक किस केलं. तिचा निरोप मला घेऊन येऊन सांगायचा आणि या गालावरती तिचा किस सोबत घेऊन यायचं बरं का. ओके. असं म्हणून शौर्य पळत शुभांगीच्या रूममध्ये गेला, पण ती तिथे नव्हती. ती आणि मेरी नेमक्याच खाली गेल्या होत्या, म्हणून तो तिला शोधत खाली गेला. तर मग मित्रांनो, आता शौर्य निरोप देईल आणि पुढे काय होईल हे जाणून घेऊयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.